पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे आंदोलनाकरता बसल्यात। त्याचं थेट प्रक्षेपण त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमधून 39 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांनी खुले कारागृह त्यांना इथं पाठवण्यात आलं। 39 नव्हे 49 भिकारी आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलं। पण त्यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार न होता त्यांना एका खोलीमध्ये बांधून ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय। काही सामाजिक संघटना त्या ठिकाणी गेल्या आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याकरता सिव्हिल सर्जन नागोराव चव्हाण यांनी चौकशी समिती नेमलेली आहे। उपचार न करता एका खोलीमध्ये काही भिकाऱ्यांना बांधून ठेवण्यात आलं। त्यातल्या 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला असं कळतंय। 49 भिकाऱ्यांना शिर्डीमधून उचलण्यात आलं आणि या प्रकरणाच्या चौकशी करता आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। नेमकं काय घडलं ते समोर येईलच, पण या सगळ्याला जबाबदार कोण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलूया। साहेबराव, काय अधिक माहिती, नेमकं काय घडलंय? 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला असं कळतंय आणि खरंच एखाद्या खोलीमध्ये त्या सगळ्यांना कोंडून ठेवलं गेलं होतं का? होय, कारण रामनवमीच्या आदल्या दिवशी या 39 भिकारी जे आहेत त्यांना रेस्क्यू केलं होतं आणि त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील ते विसापूर जेल आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी 10 जणांची तब्येत जी आहे ती खालवलेली होती आणि त्यानंतर त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं होतं। उपचारासाठी आणलं असताना ज्या ठिकाणी काही सामाजिक संघटना, कारण सामाजिक संघटनेचा एक कार्यकर्ता आहे, त्याचे वडील त्यामध्ये भिक्षुक होते आणि त्यांना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी फोन केला की तुमचे वडील एक्सपायर झाले आहेत, तुम्ही इथे या। ज्या ठिकाणी हे सामाजिक कार्यकर्ते सिव्हिलमध्ये गेले त्यावेळेस काही भिकारी जे भिक्षुक जे आहे तर त्यांना बांधलं होतं। काही भिक्षुक अतिशय पाणी मागत होते असं कार्यकर्ते बोलताय की पाणी न मिळाल्यामुळे काही भिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 4 भिकाऱ्यांचा आपला जीव याच्यामध्ये गेलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जनशी काल जेव्हा आपण बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की मी इथे नव्हतो आणि जे काय झालेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही। परंतु प्रश्न हा उठतो की जर तुम्हाला भिक्षुकांना रेस्क्यू करायचं आहे आणि जर त्यांची शासनाने रेस्क्यू करण्याआधी त्यांची सोय करायला हवी। जर त्याच्यामध्ये आपण मान्य करतो की बाबा भिक्षुकांमुळे काही गुन्हेगारी वाढलेले आहेत, त्यामध्ये काही व्यसनाधीन आहे आणि जर भिक्षुक व्यसनाधीन असतील तर त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी, व्यसनमुक्त करण्यासाठी शासनाकडे काही उपाययोजना आहेत का? कारण ज्या ठिकाणी विसापूर जेलमध्ये फक्त त्यांचं ब्लड चेक केलं जातं, याच्यावर तिथं कुठलीही सोय नाही आणि अशी जर सोय नसेल आणि जे व्यसनाधीन भिकारी होते अशा लोकांचं तुम्ही काय केलं? ज्या ठिकाणी डॉक्टर का नाही गेले आणि जर ते 4 माणसं मृत्यू झालेले त्याला जबाबदार कोण आहे? आणि अशा प्रकारे सिव्हिलमध्ये डांबून ठेवणं किंवा पाणी न पाजणं, ज्यावेळेस ते व्हिडिओ आपण आपल्याकडे काही व्हिडिओ आहेत ते आपले पाठवलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की काही लोक पाणी मागताय, काहींचे हात बांधलेले आहेत, काहींचे पाय बांधलेले आहेत आणि अशा प्रकारे जर उपचार न मिळाल्यामुळे भिकाऱ्यांचा मृत्यू असेल तर हे दुर्दैव आहे। कारण ज्या शिर्डीमध्ये साईबाबांनी संपूर्ण जीवनभर भिक्षा मागून काही लोकांना गव्हर्नमेंटचं पोट भरलं आणि अशा ठिकाणी रेस्क्यू करून जर 4 भिक्षुकांचे मृत्यू असेल तर याची दुर्दैव आहे आणि याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे अशी काही सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल। दरम्यान शिर्डीतल्या या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंकेंनी काही सवाल उपस्थित केलेत। खासदार निलेश लंके यांनी उपचार घेत असलेल्या भिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी बोलताना ही जबाबदारी कुणाची, तसंच निष्काळजीपणा आहे की हेतू पुरस्सर केलेली ही अमानवीय वागणूक आहे असा सवाल सुद्धा त्यांनी केला। या मृत्यूला जबाबदार कोण आहेत असंही थेट निलेश लंकेंनी विचारलंय। 10 भिक्षुकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये 4 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। त्यामधले 4 जण पळून गेले। म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जण पळून गेले आणि 2 या ठिकाणी उपचार घेत आहे। जर तेच भिक्षुक त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते तर आज 4 लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे। याला जबाबदार कोण सगळ्यात महत्त्वाचं?